कोण म्हणायचं पाहुणा यो? कोण पाहुणं म्हणायची? काय काम आहे बाबा? आई हा पाया पडतो. हा असू दे असू दे. म्या शंकर होय. सर्जेरावांच्या तुकडीत असतोय चाकरीला. असं हा, वय वय. सर्जाकडे कामाला आहेस वय? वय वय. हा बस बस बस. आणि काय रे हा सर्जा म्हाताऱ्या आईला विसरला? काय आई, अहो असं कधी कोण विसरतो का आपल्या आईला? बर हे घ्या, हे सरदारांनी पाठवलंय. लुगडं चोळी आणि मोहरांची थैली बी. मला म्हातारीला काय करायचं आहे पैका? आणि नवं लुगड चोळी नेसून कुठं मिरवायचं आहे वय मला? अरे माझा आधार म्हणजे माझा सर्ज आहे. 10 साल झाली माझ्या पोराला बघू. कसली चाकरी म्हणायची रे ही? अहो सरदारांना कुठली आली आहे फुरसत? आता ही मोहीम झाली का ती लढाई? अहो, राजाचा उजवा हात आहे तुमचा लोक. आणि बरं का, अवघ्या राज्यात लय मोठं नाव आहे त्यांचं. होय होय, समजा गाव बी असंच म्हणत या. अरे तो त्याच्या बावर गेला. त्याचा बा का नाही लई धाडशी, वाघाचं काळीज होतं त्याचं. पण म्हणतात ना मग, ज्याच्या घरात धाडस त्यांच्या घरातलं देव सदान कदा पाण्यात. जीवाला नसता घोर सोड म्हणाव ती चाकरी. आता शेतात राबला तर 2 घास सुकाने तरी खाऊ. नाही बरं, महाराज सोडतील वय सर्जेरावासनी. अरे वा, म्हाताऱ्या आईला भेटायला देत नाही ह्या राजाला का मातीत घालायचं का काय? हा ते काय नाही. गेल्या गेल्या तू सर्जाला माझा निरोप सांग म्हणावं. टाक म्हातारीने तुला बोलवलंय. तो जोपर्यंत येत नाही का नाही तो तोंडात अनपाणी घेणार नाही बघ मी. हा नाही म्हणजे म्या निरोप सांगतो, पण मला नाही वाटत की सर्जेरावांना लवकर येता येईल म्हणून. आई तुम्ही कशाला उगाच जीवाचा हाल करता? मुडद्या, मी सांगितलं निरोप सर्जाला सांग म्हणावं. टाक इकडे निघून ये, नाहीतर म्हातारी चालली सरणावर. हे हसताय काय? अहो आई लय चिडल्या होत्या. हा 10 वर्षात पोराला आईच्या भेटीला सोडत नाही अशा राजाला काय मातीत घालायचं का? असंच म्हणली ना? अशीच म्हणली असणार म्हातारी. पण शंकरराव, तिचं बी बरोबरच आहे हो. तिथं आमचं रात्रंदिवस लढाया चढाया बंदोबस्तातून सुटकाच व्हायला तयार नाही. आता हे झालं आमचं राडगाणं. पण मी आमच्या म्हातारीला चांगला ओळखतो. हा बोलल्या परमानं करायला ती अजिबात कचारणार नाही, ह्याच्यावर माझा चांगला विश्वास आहे. मग आता कसं करायचं? एक काम करा, लागूलाग गावाकडे परत जा. म्या नका म्या जाणार का काय? घाबरू नका गावाकडे जा. म्हातारीला चांगलं समजून सांगा म्हणावा 8 दिवसात राजाशी सगळा हिशोब करून घेतो आणि लागूलाग गावाकडे परत येतो. आणि गावाकडे आल्यावर ना जमीन जुमला घेऊ म्हणतोय. आता घर बी जुनं झालं असं चांगला चौसोपी वाडा बांधू म्हणाव. सुनमुख बघायचं म्हणत होत्या आई साहेब. होय का? असं म्हातारी म्हणत होती का? कल्या का आपलं मनच सांगतोय. मनचं का वाय ना, पण तुमच्या मनचं आहे का नाही? होय आहे खरं. काय शंकरराव, या वयात म्हातारीला होत नाही हो. लय कष्ट काढलेत बिचारीने. आता घरात चुलीकडे बघाया कोणी बाई माणूस नको होय. कसं बोललात? आता हा निरोप पहिला घेऊन जातो तिकडं. होय. आईला जेवायला घालतो आणि तडक माघारी फिरतो. लगेच निघून जा, तडा जा. आणि म्हातारी तिकडे बोटा मोडीत असेल माझ्या नावानं. हा ह्यो कोण आला म्हणायचा? हा माग बी सर्जानं ह्यालाच लावून दिलत. आता बी डबल घेऊन लावून दिला असेल ह्या म्हातारच्या तोंडाला पानं पुसायला. पण मी नाही तशी बदायची. कॉटीच घालीन टळक्यात. हुशा आई ओळखलं का मला? चांगलं ओळखलं.
आज काय डबल बिबल आणलास का नाही या म्हातारीच्या तोंडाला पुसायला? अरे मुळे द्या, माझा निरोप सांगितलास का नाही? हा सांगितलं ना, सर्जेराव सरदार सावता येणार आहेत. काय? कधी? माझी माती सावरायला का माझ्या तेराचं जेवायला? सरदार याच हप्त्यात येणार आहेत तुम्हाला भेटायला. अहो तेच सांगायला मला पुढे धाडले. अरे मुडद्या, मग हे आधी सांगायचं नाहीस का? ये बस इथं बस. अरे तुझं तोंड गोड करते जरा. नाही नाही, मला काय नको, मला लगोलग परतायचंय. असं कसं? एवढी लाख मोलाची बातमी मला सांगितली असं तू? हा पर मला एवढं सांग, सर्जा आला म्हणजे लगोलग परत जाणार नाही ना? अरे अरे मुडद्या, अरे सावकाश खा की ठसका लागून मरशील नव काय? हा जरा दमानं खायचं, धीरानं खायचं. जर पाणी पिधार. हा सावकाश सावकाश सावकाश. काय सरदार म्हणले की गावाकडे जमीन जुमला घ्यायचा, चौसोपी वाडा बांधायचाय म्हणून. हवा आणि आणि काय मग काय इथंच राहणार की काय? अरे थांब, आणि 2 लाडू देतो तुला. खा खा खा. आता आता आणखी काय नको मला, ते झाले बाद झालं. अरे असं कसं? एवढा चांगला सांगावं सांगितलास, तुझं तोंड गोड करायला नको? हा, आणि एक गोष्ट आहे मोर, सांगू का? काय? सांग की. नाही सांगतो, पण आता आणखी खायला नाही घालायचं. हा सरळ सांगतोस का टक्कुरीत घालू या मटका? नाही नाही सांगतो. हा आई, आता तुम्ही आमच्या सरदारासनी एक पोरगी बघून ठेवा. हा इथं आल्यावर बोवल्यावर उभं राहायचं म्हणतात ते. अरे काय सांगतोस काय? बघ हा थांब, 4 लाडू देते, लेकरासनी घेऊन जा. हा अरे या म्हातारीचं 20 वर्ष आयुष्य वाढलं बघ. होय होय. असं का करणार? काय काय तू आता जेवूनच जा, जेवण करते मी. नाही 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 नाही, मला लय काम आहे, मला लगोलग गेलं पाहिजे. तुमचा काय निरोप असेल तर द्या, मी देतो सरदारांना. असं म्हणतो? मग सर्जाला सांग येताना अक्काच्या गावावर नाही ये म्हणाव. हा, आणि तिला येताना संगतीला घेऊन ये. सांगतो. अरे थांब, आणि सांगतो की जरा ऐक की तिला. आणि जाताना तिच्यासाठी माहेर घेऊन जा म्हणावं. बर. हा अरे थांब. आणि सर्जाला सांग सरदारीचा 7 लिहून ये म्हणावं. गावानं माझा सरदार बघायला पाहिजे नाही. हा अरे मुर्द्या, एवढी गडबड का करायलायस? आणि त्याला म्हणावं कमरेला तलवार बी असू दे. हा, तलवारी शिवाय सरदारला शोभा नाही. अरे याचा मुर्दा गेला, कसली गडबड लागली कुणास ठाऊक. आता माझा सर्जा येणार, काय करू ग बाई? लगीन बी करतो म्हणालाय. आता बसून चालायचं नाही, लई काम आहेत. घराला रंगरंगोटी करायला पाहिजे, दळण दळायला पाहिजे, चुना माती सगळं सगळं बघायला पाहिजे. अगं बाया बाया बाया, आता बसून नाही चालायचं. चला उठा. अरे चला लवकर, आटपा, मला उशीर होतोय जायला. आलो आलो सरदार. हे बेस. या शंकरराव, या बघा, आता आम्ही गावाकडे जातोय. बर. इथली समधी जबाबदारी तुमच्यावर आहे. हा, माझ्या अपरोक्षी इथं महाराजांची अजिबात तक्रार येता कामा नये. नाही नाही सरदार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. 3-4 महिने गावाकडे निर्धास्त राहा. वय, आईच्या मायेनं पोट भरू द्या. हे बरोबर आहे शंकरराव. आता पहिलं थोरल्या बहिणीच्या घरी जाणार. वय तिथे 1 दिवस मुक्काम. वय. आणि मग तिला घेऊनच गावाकडे जाणार. अरे एक विसरलोच की. आणि काय? हो, आई साहेबांनी अक्काकडं माहेर घेऊन जायला सांगितलं होतं. होय का? हा. काय आलं? अहो शंकरराव, पहिल्यांदा मी थोरल्या बहिणीच्या घरी जातोय. मग तो असा रीत्या हाताने जाणार होय? हे बघा, बहिणीसाठी चुळी लुगडे घेतलेले, दागदागिने घेतलेले, झालं तर दाजीसाठी जरीचं मुंडास आणि धोत्राचं पान बी घेतलेलं आहे. वा वा वा, एकदम झकास झालं की. नाही म्हणलं, इतक्या सालांनी बहिणीकडे चाललात, मानामध्ये अजिबात कमी व्हाया ना ग. तर काय नाही म्हणलं शंकरराव, नाही आता आम्हाला गावाकडे जाऊ देता का? म्हणजे का गप्पा मारत मारत तुम्ही बी चालणार गावाकडे? नाही. अहो, आता नाही निघालं तर पहाटेपर्यंत कसं पोहोचणार मी घराकडे? आम्हाला तुमची लई याद येईल सरदार. हातल्या का? अरे काय बाई माणसावानी बोलतोयस मारदा? जरा धीरानं घ्यायचं. इथं अजिबात कमी पडू द्यायचं नाही. काय मला काळजी करायला लावू नका. बिनघोर राहायचं, समजा व्यवस्थित सांभाळा. अजिबात काळजी येतो आम्ही. दे रे बाबा इकडे, चल. चल रे. निवांत जावा. होय होय. आणि आई साहेबांनी माझा नमस्कार सांगा. सांगतो सांगतो.
बा कावळं आरडलं की पाहुणे येतात ना रे. होय रे होय. आय सकाळ धरणं लय कावळा काव काव करतोय. होय ना. कोणतरी पाहुणा येणार जणू आज. माती पडली तुमच्या थोबाडामध्ये गाडग्यात नाही शीत आणि म्हणे जमू दे सारी भूत. आव घरामध्ये काय दाना पाणी हाय आणि पाहुणा येऊ दे. त्या पाहुण्याला काय चुलीतले लाकडं घालू. बाबा चुलीतली लाकडं खातात का रे? बोलला का? याय, बोलला याय. मध्ये बोलला. अगं मी नुसतं म्हणलं कावळा वराडतोय तर केवढं रामायण उभं केलं हा? माझं रामायण मग? माझं रामायण इथं हाता तोंडाची गाठ पडते का? आणि काय व घरामध्ये काय हाय नाही कुणी बघायचं आणि ही उदारी करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली. बा वाणी लय बॉम्ब मारत होता तिकडं. तू ऐकायला अगं शांते हे बघ संध्याकाळी येताना रानातनं काहीतरी रताळे बटाटे धान्य घेऊन येतो. मग तर झालं. बा हरभरा आणि काकडी बी घे की. आणू रे आणू आणू. आणू र आणू आणि दुपारच्याला काय दगड उकळून खाऊ. याय तू दगड खातीस का ग? हा काय मेला संसार माझ्या नशिबाला आलाय. हा 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 शांते धीर सोडू नये माणसानं. देवाला काळजी असते आपली. देवाला काळजी असती फार तडपट झाला तरी देवाला काळजी असती. चांगलं सोन्यासारखं शेत घाण टाकलं आणि स्वतःच्या शेतामध्ये मजूर म्हणून राबताय आणि म्हणे देवाला काळजी असती देवाला काळजी असती. हे बघ आता शेत कुणी घाण टाकलं तू. हा म्हशी कुणी आणल्या तू. आता त्या जगल्या नाहीत त्याला मी काय करणार. खरं म्हणजे त्या वाक्याला तुझा ऐकायलाच नको होतं. माझं ऐकायला नको होतं. नाहीतर काय व म्हशी घेतल्या त्या आपल्या संसारासाठी आणि दुधाचा पैसा माझ्या माहेरला नाही धाडलं. कशा जगतील आई लय मारीत होती त्यांना. तुला पण चांगली. काय समजलास? शिरप्या फोडून काढीन. अरे का उगी बारवत बसलाय. हा, बारवत चल, बसलाय. चल उशीर झालाय. माझ्या चल, इथं रानात चल, लागायचं चल. नाही सांगून ठेवते आधी. एक तर डोकं फिरलंय माझं घरामध्ये दळिद्र मेलं. हा कोण कोण पाहिजे. ओळखलं नाहीस? सर्जा सर्जा अगं गावाकडे निघालो होतो. आईचा सांगावा आला होता. म्हणले तुला बी बरोबर घेऊन ये. काय ग रड्या काय झालं? मी माझ्या कर्माला रडते. इतक्या वर्षानं आलास तू एवढा मोठा सरदार होऊन तुला बसायला दिल म्हणलं तर माझ्याकडे 4 पाय नाही. तुला खाऊ पिऊ घालील म्हणलं तर माझ्याकडे कोरपोळी नाही. हे बघ लुगड्याला 17 ठिगळ लागल्यात आणि चोळीला 10 ठिगळ. वर छत फाटलंय आणि खाली जमिनीला धस लागला. अख्खे गप रडू नको. हे बघ मी आलोय ना आता. अजिबात काळजी करायचं कारण नाही. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. नवं लुगडं चोळी सगळं आणलंय. दागिने बी आणल्यात. झालं तर दाजीसाठी पोरासाठी बी कापड आणलेली. मी आलोय ना काळजी करायचं अजिबात कारण नाही. बघ आणि बघ हे मोहरा घे. दुकानातून चांगलं गोडधोडाचं सामान घेऊन ये. आणि चांगला गोडाधोडाचा स्वयंपाक कर. लई वर्ष झाले तुझ्या हातचं खाल्लं नाही बे. अरे हे खरं मोरे आहे ते. अगं 100 नंबरी सोन्याचे आहे. अगं भया भया. बघ की राजाची मोहर बी आहे त्याच्यावर. एकेका मोहराची किंमत 2-2 हजाराच्या वर आहे. अगं भया. अरे बाबा चल चल मी ऊन पाणी करते. हात पाय धुवून घे. चल होय. उठ आणि मी तुझ्यासाठी पण स्वयंपाक करते पूर्णावरणाचा. आता चल बघू उठ उठ. काय ग अख्खे दाजी दिसत नाहीत कुठं? ते शेतावर गेल्यात. सांच्याला भेटते तुला. चल होय का? तू पण चल रांगोळीला. आणि हे बघ एक काम कर अख्खे या मोहरांच्या थायल्यात. अरे
आतमध्ये ठेवून दे, कुठे घेऊन फिरत बसू, जाताना दे. नको बाबा, अरे वारा आला तर घराची कौलं उडत्यात आणि घराजवळून गाडा गेला तर उतरण ढासळती आणि ही एवढी अमानत नको बाबा. चोरा चिलटाचं भ्याय. अगं ठेव ग बिनगोर. अगं सरजा सरदाराची चोरी करायची म्हणल्यावर चोराची लय मोठी छाती पाहिजे. बिनगोर आतमध्ये ठेवून दे. नाही काम कर, तू बाजाराचं बघ, मी जरा घोड्याचा चारा पाणी बघू. होय होय होय. असं काय भूत बघितल्यावानी पळत सुटली, काय झालं काय? गबाड गावलं, गबाड गावलं. काय बोलती खोळ्यावानी? आव हे बघा, हे बघा, आव डोळा फाडून काय बघता? 100 नंबरी सोन्याच्या मोहरा आहे ती. बा टिपरी पाणी घ्यायला जाके नवा रान टिपरीच्या. पर ह्या मावऱ्या कुठं गावल्या तुला? माझा भाऊ आलाय सरजा, लई मोठा सरदार आहे. त्यानं मला 4 मोहरा दिल्या. एक मोहर 2000ची आहे. अगं 4 मोहरा म्हणजे 8000 झाले की ग. 4 मोहरांच्या थैल्या पण दिल्यात. एक थैली म्हणजे 100 मोहरा, 4 थैल्या म्हणजे 400 मोहरा. 2000 परमान किती होत्याल वदनी? आपल्या तर डोसक्याच्या पलीकडचं हे. पण काय ग, त्यानं ह्या तुला दिल्या? नाही ना, परत जाताना द्यायचे त्याला. असं होय, मला वाटलं का. पण काय होत नी, हे सगळ्या मोहरा आपण ठेवल्या तर आपण लई म्हणजे लई श्रीमंत हो. लई? अगं येडी का खुळी तू? 10 पिढ्या बसून खात्याला आपल्या. बा मला नवी नवी कापडी घेता नव्हता. घेऊ घेऊ. तिकडं पाणी सोडलंय त्याच्याकडे बघ, नवीन कापड घेतोय. तिकडे मनात आणलं तर 10 पिढ्या बसूनच खातील आपल्या. ते कसं ग? ह्या मोहरा नाहीच दिल्या तर? शांती, अगं काय बोलतेस तू? दुसऱ्याचं धन आहे ते, ज्याचं त्याला परत द्या न ग. पण ज्याला द्यायचं तोच राहिला नाही तर? शांती, हे धन कुणाचं? हे धन कुणाचं? अगं पाठचा भाऊ आहे तुझा त्यो. असल एक जाऊन 10 सुखी होत असत्याल तर कसला नातन गोत. शांती, अगं काय बोलतेस तू? राखी बांधतीस त्याला, भाऊबीज करतीस त्याची. अगं त्यो लहान होता तेव्हा जोजवत होतीस की ग. असल, पण माझं दरिद्र घालवायला आता तोच आला. या काय करायचं ते मी बघीन. हे बघा, तुम्ही दोघं बी रातच्याला घरला येऊ नका, मळ्यामध्येच मुक्काम करा. या कानाचं त्या कानाला कळता उपयोगी नाही. मला पटत नाही. उगाच आगाऊ बोलू नका. मी काय सांगते तोंड बंद ठेवायचं, तोंड बंद ठेवायचं. जाते मी, जाते. अगं शांती, विकली आहे पैशाच्या दारी. माया ममता विकली आहे पैशाच्या दारी. नात्यांची ही चिता भडकते, जळते अंधारी. चारशे साखर, 200 तेल आणि 5 माप तांदूळ द्या. समजा देते, पण पहिलं पैसे दे. पैसे का कुठं पळून जाते काय? पैसे नाही पळत रे, माणूस पळून जाते आणि मग ते पैसे द्यायला विसरते. त्यामुळे आज रोख आणि उद्या उधार. काय समजले? द्यायचे असेल तर घे, नाही तर निघ. नाही, दुसऱ्या दुकानात जातो. चला पटापटा सामान द्या मला, आज मी लय घाईत आहे. असं करा, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळ, गूळ, तेल हे समद
4 शेर आणि केसर, लवंग, एलची आणि 10 नारळ आणि चांगलं तूप हे घरला पाठवून द्या. अगं शांती, एवढं सामान नाही म्हणजे दुकान सामान देण्यासाठीच आहे, पण फुकटचं नाही. आणि आधीची उधारी बाकी आहे त्याचं काय? आज सवय रे चुन्या. नाही मला वाटलं तू फुकटची खैरातच वाटतोय. अरे तुझ्या ह्या 3 पट दुकानाची तुझ्या सकट किंमत बोल. विकत घेते का नाही बघ. काय सांगतीस काय? मला खरंच वाटलं. मी खरंच सांगितलं. अरे माकडा बघतोस काय? 100 नंबरी सोनं हाय. आणि हे बघ आणखी 3 आहेत माझ्याकडं. लय माज आलंय वय रे तुला. सामान देतो का नाही बोल. अगं शांतताई, तुला नाही सामान देईल तर कोणाला देईल? अंगाशी. हा अगं सगळं सामान तुझ्या घरी पोचवतो. आणि शांतताई, तुला काय पाहिजे ते बोल. शेवटी दुकान आपलंच आहे. होय होय. मला बरं आठवलं. मला एक पाहिजे. एक? ते कशाला? घरामध्ये उंदर घुशी इतक्या झाल्यात की एक सामान धड ठेवत नाही बघ. असं होय. अगं शांते, मग तुला असं जालिम एक देतो की ते माणसानं कणभर खाल्लं तर माणूस मरेल. तो उंदीर घुशी तर गोष्टच खाल्लास. असं? हे घे. मला जाली मीकच पाहिजे. जाली मीकच पाहिजे मला. हे घे. चल दे आणि सामान पाठवून दे लवकर. वाट बघतीये मी. विकली आहे पैशाच्या दारी. माया ममता विकली आहे पैशाच्या दारी. नात्यांची ही चिता भडकते जळते अंधारी. धनावर कुणी बांधतो स्वप्नांचे मले. कुणा स्मरते बालपणीचे चंदनी घरटे. दुजा धनावर कुणी बांधतो स्वप्नांचे मले. कुणा स्मरते बालपणीचे चंदनी घरटे. कारण दैत्य जागतो होतो विकारी. नात्यांची चिता भडकते जळते अंधारी. ज्या हातांच्या हिंदोळ्यावर स्वप्न झुले, त्या हातांनी स्वार्थासाठी जहराचे भरले प्याले. ज्या हातांच्या हिंदोळ्यावर बालपणीचे स्वप्न झुले, त्या हातांनी स्वार्थासाठी जहराचे भरले प्याले. मोहाच्या दंशाने होते प्रेम ही विषारी. नात्यांची ही चिता भडकते जळते अंधारी. बस. अरे जेवताना पण तलवार बरोबर होय. सवयच झालंय अख्खी आता. जेव. वा वा वा. अख्खी
कितीतरी सालानंतर तुझ्या हातचं खाणार बघ आज. हवय. तुला आठवतं लहानपणी तू मला घास भरवायचीस. आता मी तुला घास भरवणार. बाबा नको 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 नको. का ग? अरे लहानाने मोठ्याला घास नाही भरवायचा. असं म्हणतीस? हवय. हरकत नाही, मग तू मला घास भरव. अरे असं काय करतो लहान तू लेकराला? मला घास भरव, नाही तर मी जेवणारच नाही. अरे पर अक्के, तुझ्या मोर कितीही मी शेत आणल्या तरी मी मोठा थोडीच होणार आहे. हे बघ, तू मला नाही भरवलं ना तर माझा आज उपास, मी जेवणारच नाही. हा बर बाबा, एवढं केलं आता हे पण मलाच करावं लागणार आहे. बर बाबा घे. अक्के मी इतके साल आलो नाही. तू समजा तिकटावर काढला वाटतं. अरे असल बाबा, अरे तुला बघितल्यापासून माझं चित्तच नाही बघ थाऱ्यावर. माझ्या हातनं 2 वेळा तिखट पडलं असेल. नाही अक्के, नुसतं तिखटच नाही, तू आणखी काय काय घातलंस लक्षात आलंय माझ्या. आणि 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 माया घातलीस. अगं अगं, इतकी वर्षाची साचलेली माया तू वतलीस त्याच्यात. त्या माया पुढे तिकटच ते काय. ओय. अक्के 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 अक्के, काय घातलंयस काय तू ह्याच्यात? अक्के आतड ओढायला लागलं का? अक्के जाळ व्हायला लागला कशाला? अक्के काय घातलंयस काय तू ह्याच्यात? मी घातलं जाली, मी घातलं, मी चालेल, मी घातलं, मी चांडाळने घात केला तू माझा. आई, कोण? सरजा, सरजा, अरे माझ्या पोरा, अरे अरे कवा आलास तू? कुठं होतास इतके दिवस? सरजा, काय झालं माझ्या पोराला? आई तुझी लई आठवण आली बघ, म्हणून लागू तुला भेटायला आलो. माझा बी जीव तुझ्यासाठी लई तुटत होता रे. अरे किती बी उंच आभाळात घार गेली तर तिचं लक्ष पिलावरच असतं. रडू नको बाळा, रडू नको. मी आता तुला सोडून कुठं जाणार नाही गाय, तुझ्या बरोबरच राहीन. माझ्या पोरा वय मला तरी म्हातारीला तुझ्या कुणा जाणार आहे रे पोरा, माझ्या कुणा जाणार आहे? रडू नको. आणि अक्काला आणणार नाहीस बरोबर? नाव काढू नको साहित्य चांडाळणीच. असं का म्हणतोस? तुझी बहीण आहे ती. अगं बहीण कसली, पैशासाठी हापापलेली हाडळ आहे ती, हाडळ. अरे काय सांगतोस काय?
अगं मी तिच्यासाठी माहेर घेऊन गेलो, 4 मोहरा खर्चायला दिल्या, पण आई माझ्या मोहरांच्या थैल्या बघून तिला पैशाची हाव सुटली ग आई. काय सांगतोस? तर ग माझ्या अन्नात इश घातलं तिने. काय सांगतोस काय? होय ग आई माझ्या ध्यानात आलं काहीतरी काळ बेर आहे. आतडा असं वाढायला लागलं होतं, जीभ वाढायला लागली पोटात, आग डोंब उसळला. बघतो तर काय अख्खी नुसती बघतीये माझ्याकडं. मी विचारलं तिला अगं काय घातलंयस काय अन्नात, तर म्हणली जहर घातलंय. अरे काय सांगतोस? होय आई मी काहीतरी करणार ना, एवढ्यात तिनं पाटा घातला की ग माझ्या डोक्यात. नाही बघ ना माझ्या डोक्याला केवढी जखम झाली, डोकं फुटलंय गाय, बघ ना गाय. सर्जा सर्जा सर्जा, सपान पडलं का काय? मला असलं कसलं सपान म्हणायचं? सर्जा, अरे सर्जा, शांते, ए शांते, सर्जा, अरे सर्जा, शांते, ए शांते. सर्जा, शांती, अगं कुठं गेलायसा तुम्ही? सर्जा, शांती, आता काय करू मी? कुठं गेलाय ग? सर्जा, सर्जा, अरे सर्जा, अरे सर्जा बोल, सर्जा, अरे सर्जा काय झालंय? अरे देवा मी काय करू? काय सांगू तुम्हाला? मला पैशासाठी भावाला कोण गेला? आता मी काय करू? चल रे, धरून आणू त्या शांतीला. चल. चला पळून चालली होते. चाल. सर्जा, सर्जा, आई काय झालं? काय झालं? नाटक बस झालं आता. भाऊ कशाला मेला सांग? खरंच सांगते, मला काय बी माहित नाही. साप नाक चावला असेल म्हणून तुम्ही झाडापाला आणायला गेले. खोटारडे बोचक घेऊन पळून चालली होतीस. हे बघा पाटील, यात मोहरा आहे आणि माझ्याकडनं ही घेऊन गेली होती. धनी तुम्ही तरी सांगा. जनावर झालं डोकं फुटतं होय का शांती? बराबरानं खरं का ते सांग. खरंच सांगते, मी नाही काय केलं. खरंच सांगते, मी काय केलं नाही. नाही त्याशी बोलणार नाही, त्याशी बोलणार नाही. मी खरंच काय
हो माग तू माग हो माग. खरंच सांगते मी तुम्हाला, मी माझ्या भावाला एक घातलं आणि त्याच्या डोक्यात पाटा घालून त्याला मारलं. मला क्षमा करा, मला माफ करा. माफ करा? तो नरकात तुझा जागा नाही आता. गावकऱ्यांनो बघता काय, मालेकराच्या चिता बांधा आणि या आढळल्या टाका त्या चित्तीत. आढळले बघ आता आपल्या कर्माची फळ. पैशाची लय हाव सुटली होती नाही का तुला? अरे तुझ्या आईला नाही जाळली ती पैशाची हाव होती. पाप माणसाला असं जाळत, लोभ माणसाला असं आगीत लुटून देतो. म्हणून म्हणतो पोरा, देवानं जे आपल्या नशिबात दिलंय, आपल्या नशिबात दिलंय त्यात माणसानं सुखी राहावं. नाही पोरा, दुसऱ्याचं पैका नाही लाभत रे, लाभत नाही. चल पोरा उठ. विकली आहे पैशाच्या दारी. माया ममता विकली आहे पैशाच्या दारी. नात्यांची ही चिता भडकते जळते अंधारी. स्वप्न झुले त्या हातांनी स्वार्थासाठी जहराचे भरले प्याले. ज्या हातांच्या हिंदोळ्यावर बालपणीचे स्वप्न झुले त्या हातांनी स्वार्थासाठी जहराचे भरले प्याले. मोहाच्या दंशाने होते प्रेम ही विषारी. नात्यांची ही चिता भडकते जळते अंधार.